शेतकऱ्यांनो, शेतात काम करताय हे आताच बघा. महिलेचं संपूर्ण डोकं गायब झालं. शेतात घडलेला प्रकार पाहून गावकरी गावाबाहेर पळाले. गावातील म्हातारी माणसं आपण जन्मापासून असं कधी घडलेलं पाहिलंच नाही म्हणत ओरडत होते. हे असेही शेतात काम करताना घडू शकतं यावर विश्वास बसत नव्हता. उन्हापासून वाचण्यासाठी महिलेने केलेला तो प्रयत्न भयानक ठरला. अविश्वसनीय प्रकार घडला. शेतात असलेले लहान थोर मोठमोठ्याने ओरडू लागले. हे घडलं असं की बीड जिल्ह्यातील डोंबरी गावात आज सकाळपासूनच सगळं नेहमीप्रमाणे सुरू होतं. मळणी यंत्राचा गडगडाट, भुसा उडणं आणि शेतकऱ्यांची लगबग. अंजना, वय फक्त 55 वर्ष, आपल्या शेतात मळणीचं काम करत होत्या. ऊन जास्त होतं म्हणून त्यांनी एक छोटासा स्कार्फ बांधला. थोडं डोकं झाकावं म्हणजे बरं वाटेल एवढंच त्यांना वाटलं. पण पुढच्या काही सेकंदात सगळं संपलं. काम चालू असताना त्या स्कार्फचा एक कोपरा सुटला आणि थेट मळणी यंत्राच्या फिरत्या बेल्टमध्ये अडकला. क्षणभरात यंत्राचा वेग वाढला आणि त्याबरोबर स्कार्फने अंजनाताईचं डोकं आत खेचलं. कोणी आत काही समजायच्या आत त्यांचं डोकं मशीनमध्ये अडकलं आणि ज्यांनी पाहिलं त्यांना डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. शेतात ओरड ऐकू आली, यंत्र बंद करा बंद करा, पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. त्या जागीच कोसळल्या. डोकं वेगळं झालं आणि एका क्षणात सगळं शांत पडलं. डोंबरी गावात धावपळ सुरू झाली. ज्यांनी पाहिलं त्यांचे पाय थरथरले. शेतकऱ्यांच्या हातातली साधनं खाली पडली. कोणी रडत होतं, कोणी फोन करत होतं. अंजनाताईचा अंत झाला होता. उन्हापासून वाचण्यासाठी बांधलेला एक साधा स्कार्फ त्यांच्या मृत्यूचं कारण ठरला होता. ही काही पहिली घटना नाही. अशाच घटना महाराष्ट्रात वारंवार घडतायत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही असंच झालं होतं. वैजापूर तालुक्यात सविता अरुण दरेकर नावाच्या महिलेचा जीव अशाच प्रकारे गेला. त्या भुसा काढत होत्या आणि स्कार्फ अडकला. यंत्राने त्यांचं डोकं खेचलं. कुटुंबाने यंत्र बंद केलं, पण उशीर झाला होता. जग हादरलं होतं. हे काही फक्त अपघात नाही, ती सावधानतेची साखळी आहे. आपण रोज जीव धोक्यात घालून शेती करतो. मळणी यंत्र, ट्रॅक्टर, रोटाव्हेटर ही सगळी साधनं आपली साथीदार आहेत, पण ती चुकली तर एका क्षणात सगळं संपवू शकतात. म्हणून कृपया लक्ष द्या. मळणीच्या वेळी सैल कपडे, ओढणी, स्कार्फ, दुपट्टा, गमछा वापरू नका. केस मोकळे ठेवू नका आणि यंत्राजवळ कोणी असताना मशीन सुरू करू नका. एक छोटीशी चूक आयुष्यभराचं दुःख बनते. अंजनाताई गेल्या, पण त्यांनी मागे ठेवली एक शिकवण. शेतात काम करताय, ऊन लागलंय म्हणून डोक्यावर स्कार्फ बांधू नका. जीव धोक्यात घालू नका, कारण पुढचा क्षण आपल्याला कधी संपवेल सांगता येत नाही. शेतकऱ्यांनो, हे आत्ताच पहा, कारण ही गोष्ट भीतीची नाही तर जागृतीची आहे. एक स्कार्फ, एक सेकंद आणि संपलं सगळं. सावध रहा, सुरक्षित रहा, कारण शेती तुमच्याशिवाय अपुरी आहे. शेतात काम करताय तर हे लक्षात ठेवा. जीव वाचवणं महत्त्वाचं आहे, उन्हापासून वाचवणं नव्हे.